नातखोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे फ्लावरची सुकी भाजी, तेही थोड्या वेगळ्या पद्धतीने, हटके पद्धतीने. चला तर इथे फ्लावरला मी आहे ना मोठे मोठे पीस केलेत, बारीक केले नाहीत आणि त्याला मी भाजून घेतलेत. हे पहा, इथं फ्लावर भाजून काढले मी, पाण्यात टाकले. इथे आपण कढई घेतली, कढईमध्ये तेल घेतले. इथे मी बारीक कांदा चिरून तेलात टाकले. तेल गरम झाले आपला. त्यानंतर इथे टमॅटो टाकले मी चिरून. एक टमॅटो, एक कांदा घेतला आहे मी. अशा प्रकारे एकदा ट्राय करा, खूप छान होते भाजी. हे पाहिजे आलं आणि लसूण आहे. हे मी रुचना म्हणतो आम्ही याला. तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगा. रुचण्याने मी बारीक ठेचून घेतले लसूण अद्रक. थोडंसं असल्यामुळे त्याला ठेचून घ्यावं लागतं, मिक्सरला बारीक होत नाही. त्यानंतर इथे मी दही घेतले. दहीमध्ये लाल तिखट घेतले. त्यानंतर इथे मी जिरा पावडर घेतले. त्याचबरोबर इथे मी हळद घेतले थोडंसं, अर्धा चमचा एवढा. त्यानंतर इथे मी धना पावडर घेतले, 1 चमचा भरून घेतले धना पावडर. आता इथे मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. हे सगळे मी दहीमध्ये ॲड केलेत मसाले. आता याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी शेवटी आपला घरचा मसाला पण 1 चमचा ॲड केला इथे. हे पहा, आपला जो मसाला तयार झाला आहे दहीमध्ये मिश्रण, ते आता इथे कांदा आणि टमॅटोमध्ये ॲड केले मी. आणि याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव असं. हे पहा, इथे तेल सुटले म्हणजे आपला मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे. 1-2 मिनटं. त्यानंतर इथे मी आपल्याला आपल्या चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. कुणाला कमी, कुणाला जास्त लागतं, पण मी थोडंसं कमीच टाकते. त्यानंतर मी इथं चिमटभर साखर ॲड केली आहे. त्याच्याने भाजीची टेस्ट अजून वाढते. चिमटभर साखर ॲड करायची कधीही. हे पहा, मी फ्लावर भाजून पाण्यात ठेवलं आहे, म्हणजे धुवून पाण्यात ठेवलं आहे वेगळं पाण्यामध्ये. चला तर आपण आपलं फ्लावर इथं ॲड करायचं आहे. पाणी ॲड करायचं नाही आहे, फक्त फ्लावर घालायचं आहे आपल्याला. ही भाजी मी, चला तर इथे मी पाणी बिलकुल घेतलं नाही आहे, फ्लावर घेतले आणि फ्लावर आपण वरखाली करून घ्यायचं आहे, जेणे की आपला जो मसाला आहे फ्लावरला व्यवस्थित लागला पाहिजे. पहा, व्यवस्थित हलवायचं आहे. सगळ्या फ्लावरला आपला मसाला लागला पाहिजे. इथं तेलही मी जास्त घेतलं नाही आहे. आता आपण झाकून घ्यायचं आहे. हे पहा, झाकण लावल्यावर 5 मिनटं झाकण अजिबात उघडायचं नाही आहे, म्हणजे बघायचंच नाही आहे. बारीक ठेवायचं आहे, म्हणजे आपला फ्लावर करपणार नाही. तुम्ही 5 किंवा 10 मिनटं जरी ठेवलं ना तरी फ्लावर करपत नाही. गॅस एकदम बारीक ठेवायचा, अजिबात पाण्याचा वापर न करता. हे पहा, आपली फ्लावरची भाजी रेडी झाली आहे. एकच नंबर आहे, चवीलाही आणि दिसायलाही. चला तर तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा. मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी. लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काही नवीन घेऊन.